आणि यानंतर बातमी आहे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमधली। अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी यांच्या नेमणुका रखडल्यात आणि याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीच्या दरम्यान विचारणा केली आहे। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की नियुक्त्या लवकरच होतील, योग्य व्यक्तीची यासाठी निवड केली जाईल, स्वच्छ चारित्र्याचा, भ्रष्टाचारी नसलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल। आणखीन माहिती घेऊयात माझे सहकारी रौनक कुकडे यांच्याकडून। रौनक, गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरची कुजबूज राजकीय वर्तुळात आणि इतरही अनेक ठिकाणी ऐकू येत होती, मात्र आता ती मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली गेली। काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं, नेमणुका केव्हापर्यंत होतील? नाही, मुख्यतः आपल्याला माहिती आहे कविता की ज्या पद्धतीनं हे सरकार आलं आणि काम करण्याची जी मुख्यमंत्र्यांची पद्धत आहे, मुख्यतः या निवडणुका रखडल्याचं महत्वाचं कारण आहे की जो अधिकारी, कारण जो मंत्र्यांचा पीएस असतो तो अर्धा ऑफिस जे आहे ते पूर्ण पद्धतीने हँडल करतं। म्हणजे दैनंदिन जे काही फायली येतात, जे काही कागदपत्र येतात, त्याचं पहिलं तपासण्याचं काम हे पीएसचं असतं। त्याच्यामुळे एक चांगला, ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट लेवलच्या स्टाईलमध्ये, की बॅकग्राऊंड चेक करण्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या नेमणुका कदाचित थोडंसं उशीर होत असेल। मात्र मुख्यमंत्र्यांनी आज अनेक मंत्र्यांनी ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, जी सूत्रांच्या वतीनं माहिती उपलब्ध होते त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या 2 ते 3 दिवसात या संदर्भातला मार्ग जो आहे तो काढला जाईल आणि लवकरच या संदर्भातले नेमणुका ज्या आहेत त्या होतील। कविता, रौनक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।